अहिल्यानगर येथील विठ्ठल भक्त गणेश आवाड आणि अतुल पारिक या दोघांनी विठ्ठल मंदिराला 1 कोटी रुपयाच्या चांदीचं महाद्वार खरं तर आज गुरुपौर्णिमेच्या मुहूर्तावरती दिलेले दोघंही आपल्या बरोबर. काय सांगताल, काय यामागची भावना आहे तुमची? भावना म्हणजे आमची एक पांडुरंग चरणी काहीतरी अर्पित करावं असं होतं. तर आम्हाला थोडंसं त्याच्यामुळं आज हा सेवा करायचा मौका मिळाला आहे. त्याच्यामुळे आज आम्ही देतोय. आम्ही एक 6 महिने पहिले समितीशी संपर्क साधला असता. समितीने आणि आमचे तारकेश्वर गडाचे आदिनाथ शास्त्री महाराज यांचं मार्गदर्शन घेतलं का बा आपण पांडुरंग चरणी काय सेवा करू शकतो. तर त्यांनी आम्हाला सुचवलं की बा आपण जसे जुने राजे महाराजांचे राजवाडे होते, महाल होते, ते जसे रत्नजडित दरवाजे होते, चांदीचे दरवाजे होते, तसं आपण पांडुरंग चरणी आपण जो आपला पांडुरंगाचा महाद्वार आहे पंढरपूर येथे, तसं आपण तो चांदीचा करू शकतो. तर त्या प्रेरणेने आम्ही आज हा चांदीचा दरवाजा अर्पित करतो आहे. अतुल पारिक देखील आपल्याबरोबर. किती चांदी होती आणि कुठं हा दरवाजा बनवलाय? 87 किलो चांदी लागली आणि हा उदयपूर राजस्थान इथे दरवाजा बनवलेला आहे. साधारण याला बनवायला 3-3.5 महिने लागले टोटल. याला मजुरी किती गेली किंवा खर्च किती झाला? सगळं मजुरी आणि सागवण आणि चांदी सहित 1 कोटी 10 लाख रुपयाच्या आसपास खर्च गेलाय पूर्ण. मला तुम्ही काय सांगता, दोन्ही तुमच्या शिष्याला तुम्ही आदेश दिला त्याप्रमाणे त्यांनी खरं तर एवढा दरवाजा दिलेला आहे, काय तुमच्या भावना? आज पवित्र मुहूर्त गुरुपौर्णिमा आणि या गुरुपौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर आदरणीय अतुल पारक आणि आदरणीय गणेश आव्हाड या दानशूर भक्तांनी महाराष्ट्राचं कुळदैवत आणि जगाचा विश्वाचा पोशिंदा तारणहार श्री विठ्ठल भगवान परमात्मा यांच्या चरणी सेवा करण्याचं ठरवलं, काहीतरी अर्पण करण्याचं ठरवलं. माझ्याशी ते संपर्क झाला, काय करावं आपण काय सेवा करू शकतो. तर मी त्यांना सांगितलं की पूर्वीच्या काळी राजे रजवाडे असायचे, दरवाजे वेगळे वेगळे असायचे, कलाकुशलता असायची. तर आपलं जे दैवत आहे पांडुरंग विठ्ठल रुक्मिणी यांचा दरवाजा सुद्धा अतिशय सुंदर आपल्याला करता येईल. मग अशी चर्चा झाल्यानंतर विठ्ठल रुक्मिणी देवस्थान या मंदिराशी संस्थेशी संपर्क झाला. कुठेतरी ही शिष्याने दिलेली गुरुला भेटच मानायचं का? गुरुपौर्णिमेच्या सांगतो ना, थोडक्यात लगेच संपर्क झाला आणि विचारणा केल्यानंतर त्यांनी सल्ला व्यवस्थित दिला. खरोखर त्यांनी आज दरवाजा या ठिकाणी अर्पण केलाय. तर ही गुरुपौर्णिमेची फार मोठी भेट आहे, गुरुदक्षिणा आहे आणि ही गुरुदक्षिणा पांडुरंग चरणी अर्पण आहे. जय श्रीराम. विठ्ठल मंदिरातून कॅमेरामॅन जगदीश सर, रवी लवेकर, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.